राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात. शेतकरी प्रश्न, आरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेवरून अधिवेशन गाजणार. नागपूर अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड एकाच कार्यालयात बसणार. राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आव्हाड आणि अजित पवारांची नेमप्लेट लागली. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहता विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. सरकार राज्यातील प्रश्नांवर चर्चा टाळण्याच्या प्रयत्नात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका. तर पुढच्या वेळी चहापानाऐवजी पानसुपारी दिल्यास कदाचित विरोधक येतील. विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर सत्ताधाऱ्यांचा टोला. विरोधकांनी दिलेल्या पत्रातले मुद्दे बिनबुडाचे. नावं 23 आमदारांची आणि सह्या मात्र 7 जणांच्या. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्ला. झोपेत असताना विरोधी पक्षानं पत्र दिलंय का? विरोधकांच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा उल्लेखच नाही आणि त्यामुळे विरोधकांना मूळ समस्यांचा विसर पडलाय. सरकारची विरोधकांवर टीका. चहापानानिमित्त हे निमित्त असतं आणि कोणत्या विषयांना वेळ द्यायचा यावर चर्चा होते. विरोधकांना त्याचं गांभीर्य नाही. अजित पवारांची टीका. 15 वर्ष सत्तेत असताना किती काळ नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं? राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधकांना सवाल. आरोग्य विभागात लिलाव पद्धतीनं पदभरती. एमपीएससी उमेदवारांकडून 50 लाखांची मागणी. पैसे दिले नाही तर साईड पोस्टिंग. संजय राऊतांचा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. मंत्री दादा भुसे यांच्यावरही राऊतांचा निशाणा. कारवाईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. संजय राऊतांच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत त्याच शब्दात उत्तर देणार. आज पत्रकार परिषद घेऊन राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. आरोग्य विभागात अनेक घोटाळे. सगळे घोटाळे अधिवेशनात निघतील. गैरप्रकार झाला तर मुख्यमंत्र्यांना कारवाई करावीच लागेल. तानाजी सावंतांवरील आरोपांनंतर विजय वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार. मागच्या सरकारच्या चुकांमुळे आरक्षण गेलं. आमचं सरकार मराठा आरक्षण देणारच. शिंदेंचं आश्वासन. मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नसल्याची ग्वाही. सगळे मराठा कुणबी होत आहेत. महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाही. तर आता मागासवर्ग नव्हे तर मराठा आयोग झालाय. मंत्री छगन भुजबळ यांचा खोचक टोला. 2 दिवस काय, तासभरही वाढवून देणार नाही. मराठा आरक्षण 2 दिवस उशिरा मिळालं तरी चालेल. या एका कार्यक्रमातील वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. तर शिंदे समिती ही सरकारनं नेमलेली. कोणाला कितीही बोलू द्या. शिंदेंची भूमिका हीच सरकारची भूमिका. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. हिंगोलीच्या डिग्रस कराळे शिवारामध्ये आज 110 एकरवर मनोज जरांगेंची सभा आणि मनोज जरांगे यांची 35 बाय 40 फुटामध्ये 200 किलो रांगोळी वापरून साकारण्यात आली प्रतिकृती. धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी. डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा. गोपीचंद पडळकर सुनावणीला उपस्थित राहणार. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर. विशेष न्यायाधीशांकडून खडसेंना तात्पुरता दिलासा. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपूरमध्ये समारोप. समारोपाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. जितेंद्र आव्हाड आमदार झाले तेव्हा दादांनी सर्वाधिक निधी दिला. आव्हाडांनी मात्र कायम अजितदादांचा दुस्वास केला. आनंद परांजपे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका. आव्हाडांच्या पोटामध्ये एक आणि ओठात वेगळं, त्यामुळेच तुम्हाला दादांची ढेरी फुगल्यासारखी दिसतीये. सचिन खरात यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका. धारावीच्या लोकांना झुंजवत ठेवण्याचं काम सुरू. गरिबांना घर मिळू द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंवर टीका. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतली. 3 राज्यातील भाजपच्या यशाबद्दल शहांचं अभिनंदन केलं. भायखळ्यामध्ये ठाकरे गटाला शिंदेंकडून मोठा धक्का. संतोष कदम यांचा महिनाभरातच ठाकरे गटाला पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झालं आणि सैन्य जिंकत होतं तेव्हा नेहरू यूएनला गेले. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पीओके आज भारताचा भाग असता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. जम्मू काश्मीरसाठी विधानसभेच्या 7 जागा वाढवणार. काश्मीरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी 3 जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेत घोषणा. तेलंगणाचे होणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीमध्ये घेतली माणिकराव ठाकरेंची भेट. माणिकराव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे प्रभारी म्हणून काम पाहिलं. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहाय्यक फौजदार जनार्दन काळे बडतर्फ. ललित पाटील प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 पोलिसांचं निलंबन. ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचे पुत्र डॉक्टर अमेय ठाकूर यांचा राजीनामा. ललित पाटील प्रकरणी राजीनामा दिल्याची माहिती. भरत क्षेत्र साडी दुकानावर ईडीची कारवाई. आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी धाड टाकल्याची सूत्रांची माहिती. देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ. गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र 3ऱ्या स्थानावर. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातनं माहिती. सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातनं माहिती उघड. पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालयात सर्वाधिक प्रकरणं उघडकीस. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7,000 जणांना आमंत्रण. 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांचाही समावेश.
अधिवेशन काळामध्ये दूध दर वाढीवर बैठक घेणार, सरकार दूध दर प्रश्नावर गंभीर, कामाच्या व्यापामुळे मागील काही काळामध्ये बैठक घ्यायला जमलं नाही, महसूल मंत्री विखे पाटलांचं वक्तव्य. मुंबईतील मलबार हिल्ससह नरिमन पॉइंट, पेडर रोड तसंच माहीम भागामध्ये आज पाणी कपात, जलाशयाच्या पुनर्बांधणी संदर्भात आज काम करण्यात येणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वडगाव खंडाळा विभागात गॅन्ट्री बसवण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 पर्यंत ब्लॉक आणि ब्लॉक दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार. कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानं मेट्रोला गती, पुढील 2 ते 3 वर्षात अनेक मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांचं वक्तव्य. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही विस्तारणार मेट्रोचं जाळं, ऐरोली, वाशी, कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार, पहिल्या टप्प्याच्या यशानंतर सिडकोची चाचपणी. मुंबईच्या नायर रुग्णालयात कर्करुग्णांवरील उपचारासाठी 10 मजली स्वतंत्र इमारत उभारणीचं काम सुरू, 2026 पर्यंत पूर्ण क्षमतेनं कर्करोगावर उपचार संभव. नवी मुंबईतील शिवडी नावाशिवा सागरी सेतूच्या परिसरामध्ये नवीन नगरविकास विकसित करणार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांची घोषणा. कुर्ल्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीच्या खाली असलेला भूभाग खचला, खोदकाम करण्यासाठी आणलेला जेसीबी सुद्धा खचलेल्या भूभागामध्ये कोसळला. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत येणाऱ्या येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा रडारवर, 3 महिन्यात परवानगीचे निकष तपासून अहवाल सादर करण्याचे हरित लवादाचे आदेश. नद्यांच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची पिंपरी चिंचवड महापालिकेला नोटीस, पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाप्रकरणी ही नोटीस. पुण्याच्या गणपती माथा ते शिवणे दरम्यान रात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी, 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त. तुळजाभवानीच्या मंदिरातील सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्र गहाळ, नेत्रजोड, माणिक मोती ही गहाळ, 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब. जळगावात एका दिवसात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घसरण, तर चांदीचा दर देखील 2000 घसरला, सध्या सोनं प्रति तोळे 63,000. राज्यातील वातावरणातील बदलांमुळे न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ आणि 20 ते 25% रुग्णवाढ झाल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण. पुण्यामध्ये वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, ऊन, पाऊस आणि थंडीमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले, रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी. गोंदियामध्ये सुद्धा साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ, सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले. नंदुरबार जिल्ह्यात डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ, शहरी आणि ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता, शेतीच्या आंतरमशागतीची कामं काही दिवस थांबवण्याचा कृषी विभागाचा सल्ला. चांदवडमध्ये अवकाळी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल, लासलगावच्या जवळी वाकीमध्ये शेतकऱ्याकडून द्राक्षबाग भुईसपाट, गारपिटीमुळे शेतकऱ्याला 8 ते 9 लाखांचा फटका. जळगावमध्ये बोंडअळीमुळे कापसाचं मोठं नुकसान, आधीच दर कमी आणि त्यामध्ये अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात, बोंडअळीवर शासनानं उपाययोजना करण्याची मागणी. धुळ्यातही अवकाळी पावसामुळे बोर पिकाचं मोठं नुकसान, देवभाने, धमाने, नगाव या परिसरात मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. नंदुरबारमध्ये 2 मंत्र्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यानंतर सुद्धा नुकसानीचा अहवाल शासनाकडे पोहोचण्यास विलंब, 31% नुकसानीची अट न ठेवता सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला सुरुवात, कांद्याला चांगला दर असल्यानं शेतकऱ्यांची कांदा लागवडीला पसंती. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात, तासगावमधून द्राक्ष नवी मुंबईमध्ये दाखल, एका पेटीला 600 रुपयाचा दर. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता, जमिनीमध्ये ओलावा वाढल्यानं हरभरा पेरणीसाठी अनुकूल वातावरण. मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव या कालव्याद्वारे येणार, कालव्याच्या रुंदीकरणास सुरुवात, येवल्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार. वाशिममधून धनगर समाजाचा मोर्चा हिवाळी अधिवेशनात धडकणार, 11 डिसेंबरला आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा विधानभवनावर धडकणार. नांदेडमध्ये राष्ट्रीय करणी सेना अध्यक्षांच्या हत्येचा राष्ट्रीय राजपूत करणी सेनेकडून निषेध, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. पनवेलमधील शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. मुंबईतील आगीच्या घटनांवरून उच्च न्यायालयाचे सरकारला खडेबोल, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीच्या शिफारशींच्या अहवालावर कोणताही निर्णय न घेतल्यानं न्यायालयाचे सरकारवर ताशेरे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोगापूर ग्रामपंचायत हद्दीतील शिवपाडा वसाहतीतील नागरिक हे मूलभूत सुविधांपासून वंचित, अनेक दिवसांपासून वीज, पाणी आणि घरकुल अशा मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नसल्यानं नागरिक संतप्त. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार या ठिकाणी भीषण अपघात, कार आणि बुलेटमध्ये समोरासमोर धडक, दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू, कार चालक गंभीर जखमी. पुण्याच्या भोर शिरवळ मार्गावर एसटी आणि कारचा अपघात, अपघातात जीवितहानी नाही, 4 चाकीचं मोठं नुकसान. साताऱ्याच्या पाटणमध्ये अज्ञाताकडून भाताच्या गंजीला आग, आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान. मुंबई पुणे मार्गावर तळेगावमध्ये मालवाहू ट्रकच्या केबिनला आग, केबिन जळून खाक, चालकानं प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला उभी केल्यानं जीवितहानी टळली.
धुळे महापालिका क्षेत्रात ई बस सेवा सुरू होणार. महापालिकेला 30 बसेसला मंजुरी आणि मनपाकडून 15 कोटींचा आराखडा शासनाला सादर. धुळे महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम. पोस्ट ऑफिस ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या नाश्ता सेंटर आणि हातगाड्यांवर कारवाई. पुण्याच्या शिंदेवाडी गावामध्ये त्या हद्दीत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल. सातारा ते पुणे वाहतुकीमध्ये बदल आणि उड्डाणपुलांचं काम पूर्ण होईपर्यंत बदल कायम असणार. धुळ्याच्या मोहाडी गावातील रस्त्याची अतिशय दुरावस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनधारकांची कसरत. अपघात होण्याची शक्यता. रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पालघरच्या वाढवण बंदराला कायमचं रद्द करण्याची बंदर विरोधी संघर्ष समितीची मागणी. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये बंदर विरोधी संघर्ष समितीचा सूर. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. रोहित पवारांचा तरुण शेतकऱ्यांशी संवाद. जळगावातील शिवपुराण कथा सोहळ्यामध्ये भक्तिगीतांवर मंत्री गुलाबराव पाटील तल्लीन. वडनगरीमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा सोहळ्याला मंत्री पाटील यांची उपस्थिती. पालघरमध्ये पार पडला अनोखा सामुदायिक विवाह सोहळा. या ठिकाणी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना निमंत्रण आणि या आनंदाच्या सोहळ्यात आजी आजोबांचा झिंगाट गाण्यावर डान्स. मनोज जरांगे पाटलांच्या जळगावमधील सभेमध्ये चोरी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांकडून अटक. मराठा कार्यकर्ते म्हणून सभेत आरोपी फिरत असल्याचं उघड. आरोपींकडून 1,80,000ची रोख रक्कम आणि 8 मोबाईल जप्त. जळगावात प्रदीप मिश्रा यांच्या कथा सोहळ्यात चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील 27 महिलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी आणि जळगाव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल महानिरीक्षकांकडून पोलिसांना बक्षीस जाहीर. धुळे शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्याची ठाकरे गटाच्या युवासेनेची मागणी. युवासेनेचं महापालिका आयुक्तांना निवेदन. वाशिममध्ये शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना राबवण्यात येणार. जिल्हास्तरीय समितीकडून 12 आणि 13 डिसेंबरला ग्रामपंचायतींची तपासणी. नौदल दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला अनोखी सलामी. डोंबिवलीकर श्रावणीनं पार केलं इलिफंटा ते गेटवे असं 12 किलोमीटरचं अंतर. 8 वर्षीय श्रावणीचं सर्वत्र कौतुक. पालघरमध्ये आमदार सुनील भुसारांच्या हस्ते भात खरेदी केंद्राचं उद्घाटन. भात खरेदी ऑनलाईन असल्यानं शेतकऱ्यांनी संबंधित नोंदणी करणं आवश्यक. पनवेल आयुक्त गणेश देशमुख ॲक्शन मोडमध्ये. देशमुख यांनी विभाग प्रमुखांची बैठक बोलावून घेतला विकास कामांचा आढावा. मुंबईमध्ये भीम आर्मीचं आंदोलन. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस नाव देण्याची मागणी. 2 लाखांचं बक्षीस असलेल्या एका जहाल माओवाद्याला अटक. गडचिरोली पोलिसांची कारवाई. महेंद्र वेलादी असं नक्षलवाद्यांचं नाव. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोंढेजमधील काळभैरवनाथ मंदिरात जन्माष्टमी साजरी. कीर्तन आणि भजनासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईमध्ये बुरखा घालून सोनं चोरणारी महिला अटक. महिला आरोपीकडून 3 लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या जप्त. गेल्या 8 महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात 8 कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये 74 जणांविरोधात कारवाई. नवी मुंबईमध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या 5 सराईत आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 4 गुन्ह्यांची उकल. युटेस ॲपला 14 कोटी 76 लाख प्रवाशांची पसंती. 7 महिन्यांमध्ये 161 कोटी 75 लाखांचं उत्पन्न. ॲपमध्ये काही फेरबदल. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये पासपोर्टवर एकाच नावाच्या प्रवाशामुळे गोंधळ आणि 350 जणांना खुलासा करावा लागला तर काही जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. यवतमाळमध्ये 50%हून कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय पंचनाम्यानुसार भरपाई देण्याचे आदेश. क्षेत्रीय स्तरावरील समिती पंचनामे करणार. यवतमाळमधील वणी शहर प्रदूषणाच्या विळख्यात. वणी परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशांकामध्ये सातत्यानं वाढ. मानवी आरोग्यासाठी घातक निर्देशांकाची नोंद. आमदार गणेश नाईकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. ऐरोलीच्या बाबासाहेबांच्या स्मारकस्थळी भेट देत नाईकांनी केलं अभिवादन. कणकवलीच्या कोंडे गावात एकाचा बिबट्यासमोर जीवघेणा स्टंट. बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद. बिबट्या जखमी असल्यानं तरुण वाचला. चंद्रपूरमध्ये वाघीण आणि बछड्यांची दंगामस्ती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा भागात वीरा वाघिणीचं वास्तव्य. टुरिस्ट गाईड अभिषेक गुरनुले यांनी टिपलं छायाचित्र. राज्यात मागील 4 वर्ष 10 महिन्यात 25 लाख व्यक्तींना श्वानांनी घेतला चावा आणि शहरी आणि ग्रामीण भागामध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला. नांदेडमधील घरफोडी प्रकरणातील 30 तोळे दागिने आणि 27,50,000 रुपये जप्त. एका आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नाशिकमध्ये दरोडेखोरांना सिने स्टाईल पद्धतीने येवला पोलिसांकडून अटक. 20,25,000चा मुद्देमाल जप्त.